रामराज्य स्टार टीव्ही न्यूज, आवाज जनतेचा। डोंगर गावात वोडाफोन फायबर लाईन कामावर शेतकऱ्यांचा आक्षेप, नुकसान भरपाई व चौकशीची मागणी। डोंगरगाव परिसरात वोडाफोन कंपनीच्या वायर फायबर लाईन टाकण्याचे काम सुरू असून संबंधित कामासाठी ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद यांची आवश्यक परवानगी घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। या कामादरम्यान अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनींचे नुकसान झाल्याचेही सांगण्यात येत आहे। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित कंत्राटदाराने लाईनचे योग्य मार्किंग किंवा दोरी टाकल्याशिवाय थेट शेतातून खोदकाम सुरू केले, त्यामुळे पिके, बांध तसेच शेतीच्या रस्त्याचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। याशिवाय रात्री उशिरापर्यंत अगदी मध्यरात्री 12 वाजता देखील जेसीबीच्या सहाय्याने काम सुरू असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। या प्रकरणात शौर्या इन्फ्रानेट पिसोर या कंत्राटदार संस्थेमार्फत काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे। मात्र परवानग्या घेतल्या आहेत का, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली जाणार का आणि नियमांचे पालन झाले आहे का, याबाबत प्रशासनाने चौकशी करावी अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे। ग्रामस्थांनी संबंधित विभाग, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद तसेच दूरसंचार कंपनीने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे। रामराज्य स्टार टीव्ही न्यूज करिता सहसंपादक अनिल सावंत।